तर फारसं काही होताना दिसत नाही. तर तुम्हाला आता कंटाळा येत नाही का की अरे मी एकटीच बरं याच्यामध्ये समाजातून जो रेटा अपेक्षित आहे तसाही काही घडताना दिसत नाहीये. तर तुम्हाला हे जे करण्याचं बळ प्रेरणा ते कुठून मिळते? नाही, अप्स अँड डाऊन्स आपण म्हणतो ना, ते मलाही होतात. कारण जसं खडसेंविरुद्ध लढले, मग त्यांनी माझ्या विरुद्ध 32 डिफेमेशन केसेस केल्या. भुजबळांविरुद्ध लढले, त्यांनी माझ्या विरुद्ध 6 डिफेमेशन केसेस केल्या. अगदी ते महाराष्ट्र सदन घोटाळ्यातले चमणकर, त्यांनी सुद्धा माझ्यावर डिफेमेशन केस केली. तर तेव्हा असं वाटायचं की म्हणजे चोरी तो चोरी ऊपर से सीना चोरी. म्हणजे तेव्हा आता माझ्या जागी जर कुठली सामान्य स्त्री असती ना, तर तिला ते लढणं पण शक्य नव्हतं. कारण कोर्टात जा या लढा, इव्हन काही ठिकाणी खर्च किती अफाट होतो. जसं खडसेंनी माझ्या विरुद्ध 4 FIR केले आणि त्यातला एक गंमतशीर FIR म्हणजे मी चोपडा अर्बन बँकेत जाऊन तिथला एक DD चोरला. ओके, आणि तो चोरून मी त्यांचं नाव घातलं आणि त्याची झेरॉक्स काढून मी माझ्या PIL मध्ये लावली. दिस काइंड ऑफ एन ॲब्झर्ड, म्हणजे इतकं विचित्र असं ते आरोप टाकतात आणि FIR करतात. आणि ती FIR घेतली गेली मुक्ताईनगरमध्ये. बरं, ती मुक्ताईनगरमध्ये म्हणून मला मुंबईहून औरंगाबादला 16 वेळा जावं लागलं. आता जायचं म्हणजे सकाळी 11ला कोर्ट, म्हणजे आदल्या दिवशी राहायला जा, सगळे खर्च, आणि असं सगळं लढायचं ते किती आणि का? आता म्हणजे मला नेहमी वाटतं की अजित पवारांचा सिंचन घोटाळा कसा काढला, कसा लढला, तुम्ही सगळ्यांनीच बघितलंय. तेच अजित पवार आणि पेपर्स जे माझ्याकडे होते ते मी आधी खडसेंना दिले, त्यांनी काय केलं नाही. मग फडणवीसांना दिले, फडणवीसांनी त्या अधिवेशनात लावून धरले आणि काही काळानंतर तेच फडणवीस त्याच अजित पवारच्या बाजूला जाऊन बसतात. तेव्हा धक्का बसतो की हे चाललंय काय. म्हणजे यांना आपण सो कॉल्ड चांगला माणूस म्हणायचो, मग हे असं कसलं पॉलिटिकल कंपल्शन आहे की